नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गौरी गणपतीसाठी लागणारे सजावटीसाठीचे मोत्याचे माळा बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला हे 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत आणि हे 6 नंबरचेच गोल्डन कलरचे ड्रॉप मोती लागणार आहेत। थोडं वेगळं दिसण्यासाठी कात्री, सुई आणि तंगूस लागणार आहे। तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत आणि खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे 6 मण्यांचं गोल करून घ्यायचं आहे। आता आपण हे जे गोल्डन मोती घेतले होते ड्रॉपचे ते घ्यायचे। तर ह्या बाजूनी एक मोती घालायचा, खालचा निमुळता भाग असतो तो खाली घेतला आपण अगोदर, आणि इथं परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि दुसरी घालताना मात्र हा वरचा भाग ह्या भागातून घालायचा आहे, म्हणजे ते आकार व्यवस्थित येतो त्याचा। परत ह्याच मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे, म्हणजे दोन्ही ड्रॉप मोतीचं तोंड एका बाजूला येतं व्यवस्थित। आता परत पुढच्या मोतीमध्ये घेतली सुई, आता परत ही खालच्या बाजूनी घ्यायची, एक मोती घातला आणि परत 3 पांढरे मोती घालायचे। आणि आता पहिला जो आपण गोल केला होता, आता ह्या ड्रॉप मोतीमधून खालच्या बाजूने घ्यायचं आहे, परत पुढच्या मोतीमधून सुई काढायची। तर परत पुढच्या मोतीमध्ये घेतली सुई, तर परत एक ड्रॉप मोती घालायचं आहे। हे गोल्डन आणि व्हाईटचा कलर जो आहे तर त्याच्याने ती जे माळा आपण सोडणार आहोत त्याला एक चांगला लुक येतो। तुम्ही कलरमध्ये पण करू शकता, पण शक्यतो गोल्डनमध्ये छान वाटतं, कारण आपण जे मागच्या बाजूला पडदे घालतो ते असे डार्क कलरचे असतात, त्याच्यामुळं हे त्याच्यावर उठून दिसतं। असे आपण हे 3 करून घेतले, तर पूर्ण आपण 6 करून घेऊया असेच। तर परत 3 मोती घालायचे, तर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचे, तर परत एक मोती घातली आणि परत 3 पांढरे मोती घालायचे। आपण अगोदर हे साध्या मण्यांचं फूल केलं होतं तसंच करायचं आहे, फक्त आपण इथं ड्रॉप मोती घातलेले आहेत गोल्डन कलरचे। आता हे 5 आपण करून घेतले। आता 6वं करताना तो पुढचा जो ड्रॉप मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची, आता परत इथं 3 पांढरे मोती घालायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे हे पूर्ण फूल आपण तयार करून घेतलेलं आहे। तर परत सुई वरचे जे आपण 3 मोती घातले होते पांढरे, ह्याच्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची। आता इथं पण तसंच करायचं आहे, एक ड्रॉप मोती घ्यायचा, खालच्या बाजूनेच घालायचं आहे, परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत दुसरा ड्रॉप मोती हा खालच्या बाजूने घालायचा आहे, असा म्हणजे दोन्हीचं तोंड एका दिशेला बरोबर होतं। आता ह्याच मोतीमधून सुई काढायची, तर परत पुढची जी पाकळी आहे त्याच्यामधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची, जे 3 मोती घातले होते आपण त्याच्यामध्ये सुई घ्यायची। तर इथं पण तसंच करायचं, एक ड्रॉप मोती घालायचा, परत एक पांढरा मोती, परत एक ड्रॉप मोती घातला, तर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची। आता हे आपण 2 केले, तसे आपण 6 करून घेऊया। तर हे आपण फूल असं व्यवस्थित केलेलं आहे। हे पूर्ण ड्रॉप मोती घातल्यामुळे थोडा लुक वेगळा आलेला आहे। आता अशा प्रकारचे आपण फुलं करून घेऊयात। तुम्हाला एक माळ किती साईजची पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही असे सुट्टे फुलं करून घ्यायचे, त्याच्यानंतर आपण ही माळ बनवायची। तर ती माळ कशी बनवायची आपण आता बघूया। आता हे जो पांढरा मोती आहे इथं सुई घ्यायची आपण, आणि दुसरं फूल आपल्याला जोडायचं आहे पुढे, त्याच्यासाठी एक ड्रॉप मोती घ्यायचा, हे खालच्या बाजूने घालायचं असं, आणि इकडचं दुसऱ्या फुलाचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। तर ह्या पांढऱ्या मोतीमधून आपण सुई काढायची,
आणि परत एक ड्रॉप मोती घालायचा. सिंपल आहे अगदी बनवायला. अशा प्रकारे आता परत ही सुई पूर्ण दुसऱ्या टोकाला घेऊन जायची, फुलाच्या ह्या टोकाला घेऊन जायची, इथल्या पांढऱ्या मोतीपर्यंत. सगळ्या मोतीमधून काढून तिथंपर्यंत सुई घेऊन जाऊया आपण. आता ही सुई आपण ह्या टोकाला घेतलेली आहे. आता परत इथे एक पांढरा ड्रॉप मोती घालायचा आहे गोल्डन कलरचा, आणि एक परत पांढरा मोती घालायचा आहे. आणि परत आता ह्या बाजूनी पण एक ड्रॉप मोती घालायचा. आणि ही सुई आपण पूर्ण ह्या टोकापर्यंत घेऊन जाऊया. त्या सगळ्या मोतीमधून काढून सुई आपण पूर्ण त्या टोकापर्यंत घेऊन जायची तशीच. अशा प्रकारे असं एक प्रत्येक फूल आपण जोडत जायचं आहे. प्रत्येक वेळेस ड्रॉप मोती घालून फूल जोडायचं आहे. परत एक घालायचा मोती. अशा प्रकारे ही आपल्याला किती साईजचा माळ पाहिजे आहे तेवढे फुलं आपण लावून घ्यायचे. हे अशी सुंदर अशी पूर्ण एक माळ तयार झालेली. आणि हे जे मधला जो आहे तो साखळी दिसते. गोल्डनचं ड्रॉप मोती घातल्यामुळे मध्यभागी ती साखळी तयार होते. अशी दिसायला पण छान दिसतं. आपण हे पांढऱ्या मोतीमध्ये आणि गोल्डन मोतीमध्येच केलेलं आहे, कारण आपण गणपतीच्या मागे ते आपण असा डार्क कलरचा पडदा वापरतो, त्याच्यामुळे हे उठून दिसतं. तुम्ही कलरमध्ये पण करू शकता, पण कलरपेक्षा हा कलर छान वाटतो. अशा प्रकारे अशा पण भरपूर माळा करून घ्यायच्या आहेत. आणि अशा माळा तुम्ही हे गणपतीच्या मागे असे वापरू शकता. दिसायला पण छान दिसतं हे. आता ह्या माळेचा आपण असं महिरप म्हणून पण वापरू शकतो. नैवेद्याच्या ताटाभोवती आपण हे महिरप म्हणून पण ठेवू शकता तुम्ही. किंवा तुम्ही मागे माळा वापरायचे नसतील तर तुम्हाला हे महिरपसाठी पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता. किंवा आपण हे गणपती बसवतो त्या चौरंगाभोवती पण आपण ही अशी महिरप म्हणून चौरंगाची महिरप म्हणून वापरू शकतो. तर ह्या महिरपचा आपण 3 प्रकारे वापरू शकतो. ताटाभोवती, चौरंगाभोवती आणि असे गणपती किंवा गौरी गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी माळा म्हणून लावण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.